इराणचे सर्वोच्च नेते आणि 40 पेक्षा जास्त महत्त्वाचे अधिकारी युद्धाच्या पहिल्या काही तासात मारले गेले। मग युद्ध कोण लढतंय? सैन्याला आदेश तरी कोण देतंय? बलाढ्य अमेरिकेकडे शक्ती, सैन्य, पैसा सगळं काही आहे, तरीही इराण अमेरिकेला घाम का फोडतोय? हे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्या प्रश्नांचं उत्तर पुढच्या काही मिनिटात देणार आहे। इराणची युद्ध नीती जर तुम्ही ऐकली तर चकित व्हाल। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। इराण अमेरिका आणि इस्रायलच्या डोळ्यात आज नाही, अनेक वर्षापासून सलतोय। पण त्याआधी अमेरिकेनं आधी अफगाणिस्तान आणि इराकचा काटा काढला। इराणला माहिती होतं की कधी ना कधी आपली वेळ येणार आहे, त्यामुळे गेल्या 2 दशकापासून प्रत्येक दिवस ते युद्धाची तयारी करत होते। तरीही त्यांना एका गोष्टीचा अंदाज आला होता की अमेरिकेच्या विनाशक शस्त्रांच्या पुढे, अमेरिकेच्या प्रचंड आर्थिक ताकदीच्या पुढे, अमेरिकेच्या बलाढ्य सैन्य शक्तीपुढे आपला निभाव लागणार नाही। त्यामुळे इराणनं इराक आणि अफगाणिस्तानच्या पराभवातून धडा घेतला आणि एक अशी युद्धनीती जन्माला घातली जी इराणला अमेरिकेशीही 2 हात करण्याची ताकद देते। इराणनं त्या युद्धनीतीनं स्वतःला एका अशा कोळ्याच्या जाळ्यात विणलंय जिथं जाळं तोडणं सोपं आहे, पण त्या जाळ्याच्या प्रत्येक धाग्यातून स्वतः एक नवं जाळं तयार करण्याची ताकद आहे। तेव्हा त्यांचा शत्रू त्या जाळ्यात अडकू शकतो। ते एक असं चक्रव्यूह आहे ज्यात जाता येतं पण बाहेर पडता येणं अशक्य, ज्याचं नाव आहे मोझॅक संरक्षण प्रणाली। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मोझॅक म्हणजे काचेच्या आणि दगडाच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून बनवलेलं एक मोठं चित्र। इराणनं आपल्या संरक्षणाची रचना अगदी तशीच केली आहे। इराणचे एकूण 31 प्रांत आहेत। इराणनं त्यांच्या लष्करी शक्तीचं केंद्रीकरण केलेलं नाहीये, त्याऐवजी त्यांनी त्याचं विकेंद्रीकरण केलं। त्यानुसार प्रत्येक प्रांताचं स्वतःचं एक स्वतंत्र लष्करी युनिट आहे। त्यांची स्वतंत्र रसद, कमांड सेंटर आणि निर्णय घेण्याची क्षमता सगळं काही स्वतंत्र आहे। इराणची राजधानी तेहरान अगदी जळून खाक होऊ द्या, काही फरक पडत नाही त्यांना। युद्धजन्य परिस्थितीत समजा मुख्य केंद्राशी संपर्क जरी तुटला, वरचे नेतृत्वाची सगळी साखळी जरी संपली, तरी खालच्या स्तरावरच्या कमांडरला कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता युद्ध सुरू ठेवण्याची मुभा असते। आणखी सोप्या भाषेत सांगतो, इराण हे एका मोठ्या वडाच्या झाडासारखं नाहीये जे मुळापासून कापलं तर कोसळून पडेल। इराण एका गवताच्या कुरणासारखा आहे, जिथं तुम्ही एक भाग कापला तर दुसरा भाग स्वतंत्रपणे श्वास घेत जिवंत राहतो। इराणनं प्रत्येक राजकीय आणि सैन्यातील पदासाठी 4 वारसदार आधीच निश्चित केले। एक मारला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, तिसरा गेला की चौथा, कायम ते तयार आहे। त्यामुळे सर्वोच्च नेते आणि 40 पेक्षा जास्त वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले तरी इराण डगमगला नाही, नेतृत्वावरून अनागोंदी माजली नाही, संघर्ष पेटला नाही। त्यामुळे युद्धात तसूभरही तो मागे हटला नाही। या प्रणालीचे खरे शिल्पकार आहेत माजी कमांडर मोहम्मद अली जाफरी, ज्यांनी 2007 मध्ये IRGCचे कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला। तेव्हा त्यांनी पारंपरिक युद्ध प्रणालीला बाजूला सारलं आणि असिमेट्रिक वॉरफेअर अर्थात विषम युद्ध प्रणालीवर भर दिला। जाफरींनी तेव्हाच ओळखलं होतं की इराण अमेरिकेच्या आधुनिक विमानांचा आणि तंत्रज्ञानाचा समोरासमोर सामना करू शकत नाही, म्हणून त्यांनी सैन्याचं वेगवेगळ्या भागात विकेंद्रीकरण केलं। शिवाय बॅसीज या जनसामान्यांच्या फौजेला बळकट केलं आणि प्रत्येक गल्लीत, डोंगरात, शहरात प्रतिकाराचे छोटे छोटे किल्ले उभे केले। त्यांनी सगळी शस्त्र ती उंच डोंगराच्या पोटात लपवली, ज्याला मिसाईल सिटी सुद्धा म्हटलं जातं। या मोझॅक प्रणालीमुळे शत्रू नेमका कुठे आहे हेच कळत नाही। शिवाय आकाशातून बॉम्ब वर्षाव करून इराणला काहीच फरक पडत नाही, कारण त्यांनी जमिनीखाली खोलवर आपले घातक शस्त्र लपवली। अशा परिस्थितीत इराणला हरवायचं असेल तर अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या रणभूमीवर, जमिनीवर सैन्य उतरवावं लागेल। समजा उद्या अमेरिकेनं सैन्य इराणच्या मैदानात उतरवलं तर त्यांना गल्लोगल्ली युद्ध लढावं लागेल। इतकी त्यांच्या सैन्याची पाळंमुळं खोलवर रुजली गेली आहे। याचा उपयोग करून बलाढ्य राष्ट्राचा पहिल्या धक्क्यातून सावरायचं
आणि थेट लढण्याच्या ऐवजी टिकून राहायचं, म्हणजे युद्ध लांबवायचं आणि शत्रूला थकवायचं, ही इराणची रणनीती आहे. या सगळ्या रणनीतीचा कडा आहे ती इराणची IRGS अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप. ही फक्त फौज नाही, ती एक समांतर शासन व्यवस्था आहे. त्यांचं काम केवळ सीमांचं रक्षण करणं नाही, तर इराणच्या इस्लामिक क्रांतीचं रक्षण करणं आणि बाहेरच्या शत्रूला, राष्ट्राला रोखून धरणं. IRGCची ही कार्यपद्धती धार्मिक श्रद्धेवर आधारलेली आहे. त्यामुळे त्यांचे सैनिक गनिमी काव्यानं शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी ओळखले जातात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इराण केवळ एकटा लढत नाहीये. इराणसाठी लढणारे अनेक गट छुप्या पद्धतीनं इराणची लढाई लढत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आहे, येमेनमध्ये हुती आहेत आणि इराकमध्ये विविध गट आहेत जे इराणच्या संरक्षणाचं बाह्य कवच आहे. त्यामुळे इराण इराक नाही, इराण अफगाणिस्तान नाही, किंवा इराण लिबियासुद्धा नाही, हे अमेरिकेला पहिल्या काही दिवसातच कळून चुकलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.